श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळची सुरुवात झालेली आहे. स्वामींना दिवा अगरबत्ती करून. एवढी थंडी आहे, उठायची इच्छाच होत नाही, पण काय करणार, उठावं तर लागणार, कारण मुलींना डब्बा द्यायचा असतो ना. मला ना कामाचा खूप कंटाळा येतो, पण काय करणार, करावं तर लागणारच. लग्नाच्या आधी किती छान होतं सगळं, कसली जबाबदारी नसते. आता तसं नाही, आई झाल्यावर सगळंच करावं लागतं. काही करायचं असेल तर आधी मुलांचा विचार करावा लागतो. त्यांच्याकडे कोण लक्ष देईल, त्यांच्याकडे कोण बघेल. जाऊ द्या, बोलायच्या झाल्या तर खूप काही गोष्टी आहेत, पण आपल्यालाच ॲडजस्ट कराव्या लागतात. आज गेले किचनमध्ये सर्व किचन क्लीन केलं. मला ना किचन स्वच्छ धुतलेलं असेल तर खूप आवडतं जेवण बनवायला, नाहीतर नुसताच पसारा होऊन जातो. त्यामुळे मी जसा वेळ मिळेल तसं पहिलं किचन स्वच्छ धुवूनच क्लीन करते, म्हणजे जेवण बनवायलाही आपल्याला फ्रेश वाटतं. आज मी जेवणामध्ये पावट्याची आमटी करत होते. त्याच्यामध्ये मी कांदा टॅमॅटो बारीक कापून घेतला, बटाटाही बारीक कापून घेतला. तेलामध्ये कांदा आणि टॅमॅटोची फोडणी दिली. त्याच्यामध्ये हळद, मीठ, घरातला मसाला, गरम मसाला हे सगळं तेलामध्ये चांगलं फ्राय केलं. त्याच्यानंतर मला हवं आहे तेवढ्या प्रमाणात मी पाणी ओतलं आणि आमटीची फोडणी दिली. माझ्या घरी मला ही पावट्याची आमटी खूप आवडते. तसं म्हणायचं झालं तर माझ्या घरामध्ये सगळ्यांनाच पावटा हा खूप आवडतो. पावट्याची आमटी एकीकडे फोडणी दिली. नंतर मी करायला घेतल्या मिरची फ्राय म्हणजे बेसनमध्ये मिरची फ्राय. ती तर माझी खूप फेवरेट आहे. मिरची फ्राय केल्यानंतर मी मिरची फ्राय करताना बेसनमध्ये मिरची फ्राय करते. माझ्या मिस्टरांना तो खूप आवडते. मिरची फ्राय केल्यानंतर एका साईडला भात ठेवून घेतला. भात झाल्यानंतर मी जेवायला बसले. या जेवायला.